बघा, माझं वय 86 आहे. आम्ही स्वातंत्र्यपूर्वीचाही काळ बघितला आहे, स्वातंत्र्यानंतरचाही पाहिला आहे, काँग्रेसचा काळ बघितला आहे, बाकीच्या पक्षातील लोक यांचं मी राजकारण ऐकलेलं. घरी आमच्याकडे सगळ्या पक्षातले लोक यायचे, त्यांचे विचार ऐकलेले. पण सध्याचं चित्र अत्यंत असमाधानकारक आहे. आणि विशेषतः जे स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी भाग घेतला आहे किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांनी त्यांना हे अत्यंत दुःख की पुढच्या पिढीला आम्ही काय देतो आहे. जर मोदी सरकार निवडून आलं तर पुढच्या पिढीला लोकशाही असणार नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणार नाही. तेव्हा आपले लोक शहाणे आहेत आणि हे बुद्धिजीवी वर्ग आहेत ना, मध्यम वर्ग, त्यांच्यापेक्षा मला वाटतं शेतकरी वर्ग शहाणा आहे. तेव्हा बुद्धिजीवी लोकांनी सुद्धा विचार करावा आणि एकजुटीने मोदी सरकार घालवावं असं मला वाटतं. दुसरा प्रश्न म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. तर पहिल्यांदाच पवार घराण्यातील दोन व्यक्ती एकमेकांच्या समोर उभे राहतील असं चित्र काहीसं निर्माण झालेलं आहे. कसं बघताय कुटुंबातील व्यक्ती हे लोकांना हे फार विचित्र वाटतं. आम्हाला काय फॅमिलीला काही वाटत नाही. आमचा हा वटवृक्ष आहे आणि हा वटवृक्ष आमच्या आईवडिलांनी इतक्या भक्कम पायावर उभा केला आहे की या इलेक्शनचा परिणाम आमचे घरफुटीवर काही होणार नाही किंवा आमचं जे भाऊ बहिणींचं एकमेकांवर जे प्रेम आहे हे प्रेम बिलकुल कमी होणार नाही असं मला वाटतं. त्या लोकांनी चिंता करू नये. उगीच आपलं काहीतरी आता फुटल्या गट फुटला, पवार यांच्यात फूट पडली, काही होत नाही. इलेक्शन होईल, जे निवडून येतील ते येतील. मला आणखी एक सांगायचं आहे, आणि आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून आत येतो. ND पाटील आणि शरद पवार दोन अत्यंत वेगळ्या डाव आणि उजव विचारसरणीचे लोक आहेत. कधीही राजकारण घरामध्ये आमच्या आलं नाही. उलट जेव्हा ND पाटील उभे राहिले त्यांच्याकडे पैसे पण नसायचे, तेव्हा माझ्या आईने राजाराम बापूच्या विरुद्ध उभे होते. 10,000 रुपये त्यांना आईने दिले. म्हणले ND तुमच्याकडं मला माहिती आहे पैसे नाही पण प्रचाराला असावे, ते 10,000 घ्या. आणि एक मेगाफोन दिला गळ्यात. आणि मग आमचे ND पाटील घोड्यावरनं काय जायचे, सायकलवरनं काय जायचं. आणि तेव्हा राजकारण आम्ही घरात आणत नाही, एका ताटात जेवतो. आणि शरद पवारांचं तर मी पाहिले की स्वतःच्या ताटापेक्षा बहिणींच्या ताटात काय आहे का, ND सरांच्या ताटात आहे का, ते कमी पडले बघा, ते घाला तिथं. असे इतके सुंदर सुसंस्कृत कुटुंब असताना काही होणार नाही, मला नाही वाटत. सुप्रिया बोलण्यातून कुठेतरी मन दुखावले जातात. कारण अजित पवार म्हणतायत कीर्तन करावं, तिकडे अजित पवारांचे भाऊ त्यांना म्हणतायत हा नालायकपणा आहे. म्हणजे कुठेतरी बोलण्यातून मग ही कटुता का? आता राजकारण आहे हो. ND पाटील नाही का शरद पवारांवर टीका करायची, कितीतरी करायचे. म्हणजे सगळ्यात प्रकार जास्त ND पाटील शरद पवारांवर बोलायचे. तेव्हा आम्हाला ती सगळी सवय आहे. आमच्याकडे काँग्रेस पण होतं, आमची आई शेका पक्षाची आणि शरद पवार काँग्रेसचे. आमच्याकडे उद्धवराव पाटील, दाजीबा देसाई, क्रांतीच नाना पाटील, सगळे डाव्या विचारसरणीचे लोक यायचे. आणि यशवंतराव चव्हाण बाकीचे त्यावेळेचे पुढारी पण यायचे. तेव्हा आमच्या घरावर त्याचा काय परिणाम, निवडून आता काय लोक करतात ते काय सांगता येत नाही. आणि हे जे बोलणं म्हणजे शरद हे तुमचा अजित काय बोलला किंवा श्रीनिवास काय बोललं, हे राजकारणापुरते इलेक्शन संपले की सगळे ढग निघून जातील. मला सांगा की तुम्ही म्हणता इलेक्शन पुरतं आहे, मोठ्यांदा इलेक्शन पुरतं हे सगळं आहे आपण असं म्हणता, पण दुसरीकडं राजकारणाने घरामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातल्या सदस्य म्हणून तुम्हाला किती दुःख होत आहेत, कारण ते दुःख बोलून दाखवताना दिसत नाही आहे. तुम्ही म्हणताय की ND पाटील वेगळ्या विचारसरणीचे होते, पवारसाहेब वेगळ्या विचारसरणीचे होते, वेगळ्याच विचारसरणीचे होते, पण एकमेकावर टीका करताना एक पातळी होती. ही पातळी घसरवण्याचं काम आत्ताच्या राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलं, याचं दुःख किती वाटतंय तुम्हाला? आता दुःख तर अत्यंत वाटतं, काय करणार. पण आमच्या आईने आम्हाला शिकवले रडत बसायचं नाही,
डोळ्याला पाणी आणणं हे दुबळेपणाचं लक्ष आहे. तेव्हा लढायचं. वाईट प्रचंड वाटतं, कारण आम्ही फार सुवर्णकाळ आम्ही बघितलेली माणसं होतात जुनी, आणि कसा तोल सुटतो मला काही कळत नाही. पण या बी जे पीचा रोग सगळा शरद पवार होणार आहे. हा माणूस खलास केला की आपल्याला राज्य आपल्या हातात आलं. म्हणून ते आंब्याच्या झाडाला जसं दगडं मारतात लोक, तसं ते शरद पवारवर दगडं मारतात. आणि अजितचा जे तोल थोडासा सुटला असेल, पण त्याने तर दुःख झालेले आहे. तुमचा अजित चुकला हां याच्याबद्दल त्याच्याशी काय बोलणं झालं का, किंवा त्यांच्याशी काय बोलणं झालं का? अजित चुकला तुमचा, हां हां त्याच्या संदर्भात काही बोलणं झालं नाही, का? अजित- काही हत्या म्हणून त्यांच्या हां नाही, अजित चुकला असेल नसेल ते काही मला कळत नाही. पण शरदच्या विषयी जी काही भाषा आली त्याच्या तोंडून, ते बोलता बोलता झालं असेल. त्याच्या मनात तसं काही नाही नसेल, कारण तो संवेदनशील आहे. आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. कदाचित त्याला आता पश्चातापही झाला असेल, पण दुःख नाही, निश्चित झालं दुःख. अजित पवार सारखे प्रगल्भ नेते आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवलं, राष्ट्रवादीतला एक मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. खरं तर तशा प्रकारचा तोल त्यांच्याकडून जाऊ शकतो का? परंतु तुम्ही लहानपणापासून त्यांना बघता, कुणाची तर तोंडची वाक्य असं आहेत असं वाटतंय तुम्हाला? हां नको काय ऐकायची गरज नाही. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या एकाच घरातील आता 2 उमेदवार असणार. मोठं तुम्हाला काय वाटतं की कोण विजयी होईल? बारामतीमध्ये कोण विजयी होईल असं तुम्हाला वाटतंय? मी आता शिक्षिका आहे, त्यामुळे मी तुलना करताना माझं दोघींवरही वैयक्तिक प्रचंड प्रेम आहे. आमची सुनेत्राही फार गोड आहे, सुप्रियाचा तर प्रश्नच नाही आहे. ही सुप्रियाचं मला अतिशय अचंब वाटतो की तिने सोन्याचा चमचा घेऊन ती जन्माला आली, आणि ती कधी एसटीत बसलेली नाही. आम्ही तिला फुलासारखं, कारण एकच्या एक आणि लाडक्या भावाची मुलगी, फुलासारखं वागवलेलं, इंग्लिश मिडियमला शिकलेली, पण तिने जो स्वतःमध्ये कायापालट केला त्याला तोड नाही. आम्हाला सुद्धा असं बोलता येणार नाही किंवा इतर कोणाला राजकारण इतकं सुंदर ती ह्या लोकसभेत बोलते की सगळे विरोधी पक्षसुद्धा कानात प्राण आणून ऐकत असतात. ही किती, म्हणजे मी तिला हे लिहिते की बापसे बेटी सवाई, असं कधी कधी मला लिहावंसं वाटतं. तिचा अभ्यास प्रचंड आहे, तिने फार प्रगती केली आहे. मराठी नीट बोलता येत नव्हतं, तिची इंग्लिश शब्द मध्ये मध्ये यायची, ते तिने सुधारवली. हिंदी भाषा उत्तम बोलते. अनेकांना इंग्लिश बोलता येते इंग्लिश मिडियमच्या, तर मला चांगलं हिंदी बोलताना मला येणार नाही. तेव्हा तिचं साधेपणा, तिचं चारित्र्य हे अतिशय दिलखुलास आहे, लोकांना प्रचंड आवडतं. सुनेत्रा अतिशय गुणी आहे, स्वभावाने सुस्वभावी आहे मुलगी. कुटुंबात इतकी मिसळलेली आहे, इतक्या लांबून येऊन सुद्धा. की त्यांना अभ्यासू नेता लोकसभेत पाठवायचं असेल तर ते सुप्रियाला मतं देणार, शाणे लोक तरी. बाकीचं तर मला काही सांगता येत नाही काय होईल, कारण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. पैशाच्या जोरावर काही करू शकतात ना. बी जे पीकडे फार पैसा आहे, तर पण हे सगळं लोक वाद घालतात ना, ते चुकीचं आहे. आमच्या कुटुंबाला तडा जाणार नाही एवढं मला माहिती आहे. मग तुम्ही म्हणताय की राजकीय ढग आहे, निघून जाते, पण लोकांनी काय करावं? कोणाच्या बाजूने उभं राहावं? शरद पवारांच्या बाजूने की अजितदादांच्या बाजूने? लोकांनी ठरवावं ना. शरद पवारांचं काम आणि अजित पवारांचं काम, अजितचा कामाचा धडा काय हो, पण पाया कोणी घातलाय असं आहे ना. जेव्हा यशवंतराव चव्हाण आमच्या घरी आले, शरद पवार पहिल्यांदाच निवडून आले होते, तेव्हा यशवंतराव म्हणले, शरद ही तुझी मतं नाही आहेत, ही मतं तुझ्या आईवडिलांची. कारण माझ्या आईवडिलांना लोकांवर अत्यंत प्रेम केलं आईवडिलांनी. लांबून माणूस दिसला तर हे चहा टाका असं माझे वडील करायचे. आम्ही ह्या लोकांचं आम्हाला प्रेम प्रचंड. आता माझ्या घरी सुद्धा रोजचे 25 लोक येतात,
त्यांची काही अपेक्षा नसते, चेहरा बघतात जातात, ते एन डी पाटलांना नमस्कार करतात. तसंच सगळं कुटुंब आहे आमचं. त्यामुळे काय होतं ते बघू. आता मी काय सांगू शकत. कोल्हापुरातून देखील शाहू महाराज या निवडणुकीच्या रिंगणात उभारलेले आहेत. कसं बघताय तुम्ही याच्याकडे? शाहू महाराजांचा अतिशय चांगला उमेदवार दिलाय. निष्कलंकित आहेत, शांत चव्हाणे, कधी त्यांच्या जिभेवरचा तोल जात नाही. आणि कोल्हापूरची जनता म्हणजे लई भारी. शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन ही कोल्हापूर जनता तयार झालेले. काही चुकीचं घडलं की पहिली ठेंगी कोल्हापूरहून पडते. मग अतिशय जागृत आणि छान मला वाटायचं. मी मुंबईमध्ये बरीच वर्ष काढली आणि मला वाटत होतं आपल्याला करमेल की नाही, पण या कोल्हापूरकरांनी त्यांचा स्वभाव, मोकळा स्वभाव असा, जे काही बोलायचं ते स्पष्ट बोलायचं. त्यामुळे कोल्हापूर नक्कीच चांगला विचार करतील, योग्य विचार करतील आणि शाहू येणार निवडून, शाहू महाराज, ही मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.